पन्हाळा जिंकला आणि आदिलशहा चिडला. अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला. त्याला अन्न पाणी गोड लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जोहर या सरदाराला पाठवले. फार मोठी फौज घेऊन सिद्दी जोहर निघाला. फाजल खानही बाबाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला. पन्हाळगडाचा वेढा. सिद्दी जोहर शूर व पण क्रूर होता. त्याची शिस्त कडक होती. त्याने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला. शिवरायांना गडात कोंडले. पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. पावसाळा सुरू झाला की सिद्दी जोहर वेढा उठवीस असे शिवरायांना वाटले. पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला. गडावरची शिदोरी संपत आली. आता काय करावे? शक्तीचे काम नाही, तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले. लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला. तो खुश झाला. त्याने ते कबूल केले. वेढ्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते. शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला. खाणे पिणे, गाणे बजावणे व हुक्का पाणी यात ते दंग होऊन गेले. शिवराय वेढ्यातून बाहेर. शिवरायांनी वेढ्यातून निसटून जाण्याची एक युक्ती योजली. त्यांनी 2 पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांची सोंग घेतलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार. दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजास पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार. एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती. पण शिवरायांचे सोंग कोण घेणार? असे सोंग घ्यायचे म्हणजे मरणाला समोर जायचे. पण एक बहादूर तरुण तयार झाला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता आणि त्याचे नावही शिवाजीच होते. शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता. तो मोठा धाडसी आणि चतुर होता. ठरल्याप्रमाणे सोंग घेतलेल्या शिवाजीची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली. रात्रीची वेळ होती. धोधो पाऊस पडत होता. तरीही शत्रूंचे काही सैनिक पहारा देत होते. त्यांनी ही पालखी पकडली. शिवाजी राजास पकडला असे समजून त्यांनी ही पालखी सिद्दी जोहरच्या छावणीत नेली. तेथे जल्लोष सुरू झाला. दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते. सोबत बांधल देशमुख यांची फौजही होती. इतके थोड्या वेळाने त्या शिवाजीचे सोंग उघडीस आले. तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तत्काळ ठार केले. शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी या शिवाजीने आत्मबलिदान केले. तो अमर झाला. शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्दी चवताळून गेला. त्याने तातडीने सिद्दी मसूद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजीशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले. पाठलाग चालू झाला. दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले. शिवराय पेचात पडले. त्यांनी कशीबसी घोडखिंड ओलांडली.